नमस्कार मंडळी, मी भूषण. तर तुमचा 1 ते 1.5 मिनिट वाया घालण्यासाठी मी घेऊन आलेलो आहे माझा हा ब्लॉग. सर्वात आधी तर माझ्या जीवनाचे YZ किती लागलेले आहेत ते पाहण्यासाठी तुम्ही फॉलो करून घ्या. चला तर मग सुरू करूया सुरुवात पासून. तर आज आलो तो आपण सौरभ भोसले यांचा शो पाहण्यासाठी, जो की पहिल्यांदाच एवढा मोठा क्रिएटर यवतमाळ मध्ये येत आहे. तर सौरभ भोसले नाही माहित कोणाला तर तुम्ही इंस्टाग्रामवर सर्च करून घ्या, माहित पडून. तर आज माझ्यासोबत आहे बराक ओबामाच्या जवळचे नातेवाईक म्हणजे प्रथमेश भाऊ उर्फ बबलू, मराठी प्लेटचे सक्रिय कार्यकर्ता. पटकन जाऊन मराठी प्लेटला फॉलो करा. अंडी मंडी संडी. ज्यानं फॉलो नाही केलं, मी बोललो तर मग विवाद होऊन जातो. सॉरीची व्हिडिओ बनवा लागते मला. एकदम महत्वाचं ज्ञान यवतमाळच्या क्रिएटर लोकांना. हे सगळे म्हणतात की यवतमाळमध्ये काही होत नाही. आणि जेव्हा झालं ते तेव्हा राहत नाही, तिथे येत नाही. सौरभ दादा एकदम सिरियस टोन मध्ये म्हणाला की जर तुमच्या यवतमाळमध्ये असे क्रिएटर, असे शो होत असेल, असे लोक असेल तर त्यांना सपोर्ट करा. पण नाही, आपल्या इकडे काय आपसात भांडणं चालू आहे. मी मोठा माय फॉलोअर. अरे असं नसते भाई काही गोष्ट होत आहे नवीन तर तिथे सपोर्ट करा. या सौरभ दादा बोलला की मी आज इथे आल्या साताऱ्यापासून, इथं तुमचा यवतमाळचा बंदा साताऱ्याला शो करायला आला पाहिजे. तिथे ऑडियन्स द्यायची जबाबदारी सौरभ दादाची. इथे एकही यवतमाळचा क्रिएटर नव्हता. मला वाटलं सगळे येते का काय, सोडा जाऊ द्या. हे झाली सौरभ दादाची एंट्री. बॅकग्राऊंड म्युझिक साठी खूप मगजमारी करायला लागते, ऍडजस्ट करा एवढ्यानं. शो एकच नंबर होता, फुल पैसा वसूल. 200 रुपयात कायच भेटणार, मजा आली. फोटो वगैरे काढले आणि 2 क्रिएटर सोबत होते, जरा बरं वाटलं. वक्त के नजाकत को देखते हुए मला जायचं होतं अर्जंट नागपूर. तर तिथून आम्ही निघालो. नागपूर ब्लॉग बघण्यासाठी फॉलो करा, कमेंट करा, शेअर करा, काय करायचं करा, जीवनात काही तर करा.